UPSCचं नाव एक युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. मी दुसरं म्हणतो UPSCचं नाव अनप्रेडिक्टेबल पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. एवढी फाट अनप्रेडिक्टेबिलिटी असते का तुम्ही काहीच शुअरली काहीच सांगू शकत नाही. चौथ्या याच्यात UPSCने सुखद धक्का दिला आणि मी मेन्स फेल झालो. ज्यावेळेस नंतर मार्क कळाले त्यावेळेस कळालं का 809ला मेरिट होतं आणि 807 नंबर मला होतं. 2 नंबरनी माझं इंटरव्ह्यूचा कॉल आला नाही. बघा तुमच्यात माझ्यात काय डिफरन्स आहे. तुमच्यात आणि माझ्यात काहीच डिफरन्स नाही. काल मी तिथं बसत होतो आणि फक्त UPSCचा ट्रॅक गवसला म्हणून मी आज इथं उभा आहे. परंतु तुमच्यात माझ्यात काहीच फरक नाही. मी जर माझी जर्नी ज्यावेळेस तुम्हाला सांगाल त्यावेळेस तुम्हाला कळेल का नाशिकमधून कसं मी कोणत्या कुटुंबातून आलो, कसं मी अभ्यास केला, शाळेत शिक्षण, कॉलेज, त्याच्यानंतर प्रिपरेशन, अप्स अँड डाऊन्स. आपण 3 पार्टमध्ये आपलं हे करूया. इनफॅक्ट पहिले मी जर्नी सांगतो माझी, त्यानंतर का UPSC का करायची आणि तिसऱ्या पार्टला UPSC कशी करायची, असं आपण आपलं सेशन डिवाईड करूया. सगळ्यात पहिले जर्नी. शालेय शिक्षण माझं जसं सांगितलं मॅडमनी का पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमधून झालं आहे. तर शाळेच्या नावात इंग्लिश आहे, इंग्लिशशी दूरदूरशी काही घेणं नाही. शिक्षण मराठी माध्यमातून 10वीपर्यंत झालं आणि त्यानंतर 11वीला कॉलेजला बिटको महाविद्यालय नाशिक रोड इथून 11वी 12वी सायन्स, त्यानंतर BSc ग्रॅज्युएशन केमिस्ट्रीमधून आणि पोस्ट ग्रॅज्युएशन MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधून. सगळं काही एकाच कॉलेजमध्ये. म्हणजे मी 2, 3, 5 आणि 2, 7 वर्ष एकाच कॉलेजमध्ये होतो. तर 7 वर्ष असल्यामुळं कॉलेजची नस ओळखायला लागलो आणि सगळ्या शिक्षकांची चांगली ओळख होती. आणि त्याच याच्यावर मी कॉलेजला इलेक्शन लढवलं आणि जनरल सेक्रेटरी म्हणून निवड झाले. त्यात कॉलेजच्या सगळ्या शिक्षकांची ओळख होती म्हटलो, म्हणजे शिक्षकांचा काही हात नव्हता माझ्या निवडीमध्ये. इलेक्शन प्रॉपर लढलो आणि GS झालो. आता GS झालो, राजकारणात गेलो. घरच्यांना ज्या दिवशी GS झालो त्या दिवशी संध्याकाळी कोणीतरी वडिलांना पेढे भरवायला गेला का तुमचा मुलगा कॉलेजला GS झाला. त्यावेळेस त्यांना कळालं का मुलगा कॉलेजला इलेक्शन लढला आणि GS झाला. आता म्हणजे घरचा राजकारणाशी काही संबंध नाही लांबपर्यंत, पण घरी सगळं शिक्षणाचा वसा घरापासूनच. आणि असा की आई वडील माझे दोघं मिळून 10वी पास आहेत. कसं का वडील 3री आणि आई 10वी, परंतु त्यांना शिक्षण मिळालं नाही काही आर्थिक अडचणींमुळं. त्यामुळं त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला सगळं शिक्षण दिलं. तर आम्ही 4 बहिणी 2 भावंड, 4ही बहिणी पोस्ट ग्रॅज्युएट, 2 बहिणी शिक्षिका, आम्ही दोघंही भाऊ पोस्ट ग्रॅज्युएट. आणि सध्या मी आता UPSC पास होऊन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये जाणार आहे. तर असं शिक्षणाचा वसा घरूनच, राजकारणाचा काही वसा नव्हता. मग आता UPSC तुम्ही करतायत, MPSC तुम्ही करतायत, साहजिक तो प्रश्न होणारच. आणि प्रश्न थोडासा आटपटा वाटतो, परंतु तो होतोच. सगळ्यांना विचारतात, कदाचित 70% मुलाखतीत पण विचारतात की UPSC का, तुमचं ध्येय का. मला थोडंसं वेगळं आहे. बऱ्याच लोकांचं असतं का देशसेवा करायची, राष्ट्रसेवा करायची, समाजाची सेवा करायची. माझं थोडंसं वेगळं आहे. का असं होतं का घरचे घाबरलेत काय मुलांनी इलेक्शन लढवलं कधी चित्र राजकारणात जाईल आणि आपल्या इथं बरेच शाखा प्रमुख गल्लोगल्लीत आहेत. तसंच घरचे घाबरलेत का काय होईल याचं असं तसं. तर मी त्यांना बोललो का राजकारण म्हणजे एक लिडरशिप क्वालिटी आहे म्हणून मी इलेक्शन लढवली, राजकारणात काही जाणार नाही. पण तो लिडरशिप क्वालिटी आहे त्यामुळं त्या लिडरशिप क्वालिटीला कसं युटिलाइज कराल आणि एज्युकेशनचं बॅकग्राऊंड असेल, दोघं मिळून कोणती फील्ड आपल्याला चॉईस करता येईल म्हणून मी डिसाईड केलं का मला UPSCचं प्रिपरेशन करायचं. आता MScला असताना BSc झाल्यानंतर मी डिसाईड नाही केलं, MScला गेलो त्यावेळेस डिसाईड केलं. मग MScला गेलो तर सगळे मित्रपरिवारचं हे चालू होतं का भाऊ लाल दिव्याच्या गाडीत येणार आणि तुम्हाला लाल दिव्याची गाडीच भेटावी. पण म्हणून MScच्या नंतर मी जॉबच केला नाही आणि 2013 साली MSc पासआउट झालो आणि त्यानंतर डिसाईड केलं का आता पुण्याला जायचं आणि अभ्यास करणं स्टार्ट करायचं. पुण्याला गेलो, मित्रांच्या ह्याच्यात गायडन्समध्ये अभ्यास स्टार्ट केला. सगळं काही झालं, व्यवस्थितरित्या चालू होतं असं वाटायला लागलं. आणि पहिल्याच याच्यात डेअरिंग केली. 4 महिन्याचं 4.5 महिन्याचं प्रिपरेशन होतं आणि 2014चा पहिला अटेम्प्ट दिला. म्हटलं 4-4.5 महिने आपण 4 दिवसात MScचं एक्झामिनेशन पास होतो. मग 4-4.5 महिन्यात आपण UPSCला दिले. काय फरक असतो दोघांमध्ये. त्याच्यात उलटे एवढे 4 महिने दिले खूप जास्त झाले आपल्याला. आणि असं वाटायचं की मी जे वाचले ते एकदम खूप जास्त वाचले, याच्या पलीकडे काही क्वेश्चन येणार नाही म्हणून
पहिल्या याच्यात गेलो कॉन्फिडन्समध्ये आणि पहिल्या अटेम्प्टला ज्यावेळेस प्रिलिम्सला बसलो, चंद्र तारे सगळे UPSCने त्या 2 तासात दाखवून दिलेत. मग अक्षरशः मार्क आलेत. त्यावेळेस कळालं का GS1ला 57 मार्क आलेत आणि GS2ला 150 मार्क आलेत. दोघं मिळून 207 स्कोर झाला. 240ला मेरिट होता. काही सिलेक्शन झालं नाही. पण आता चंद्रतारे दिसले होते. मग विचार केला का जेवढं वाचलं त्यात काही होणार नाही, आपल्याला बऱ्यापैकी वाचायचं असतं. मग 2014चा अभ्यास आणि त्याच्यानंतर 2-3 महिन्याचा पुढचा अभ्यास तो पास करून मी जामिया मिलियाला, दिल्लीत एक युनिव्हर्सिटी आहे, मी तिथं एंट्रन्स एक्झामिनेशन दिली आणि पास केलं. आता घरची परिस्थिती, घरी लाख वडील सरकारी नोकरी आहेत, परंतु सगळ्या बहिणींचं शिक्षण, आमचं शिक्षण म्हणून आर्थिक परिस्थिती खूप चांगली नव्हती. एवढी काही चांगली नाही का मी प्रायव्हेट क्लासेस अफोर्ड करू, दिल्लीत जाऊन हे करू. तर मला एक ऑप्शन्स भेटला दिल्लीत जामिया युनिव्हर्सिटीत आणि मी तिथं कोचिंग दिली आणि एंट्रन्स पास झालो. पहिल्याच प्रयत्नात पास झालो. 10,000 विद्यार्थी अपियर करतात, 150 विद्यार्थी त्याच्यातून ते सिलेक्ट करतात. त्या 150 विद्यार्थीमध्ये मी एक होतो. 2015 साली जाऊन कळालं का शंकर आयसची पण एक बुक असते, लक्ष्मीकांत पण पॉलिटीला यूज करतात, स्पेक्ट्रमची पण हिस्ट्रीची बुक असते, बिपिनचंद्राची पण काहीतरी बुक असते. हे सगळं दिल्लीत जाऊन कळालं. पुण्यात काहीच माहीत नव्हतं. पुण्यात एन्व्हायरमेंटसाठी छोटीशी 40 पानांचं एक बुकलेट मला सापडलं होतं. सापडलं इन द सेन्स कोणीतरी मला सजेस्ट केलं होतं आणि मी ते वाचलं होतं. मला वाटलं एन्व्हायरमेंट त्याच्यातूनच होऊन जाईल सगळं काही. पण नंतर दिल्लीत गेल्यानंतर इनफॅक्ट कळालं का सगळ्या अशा अभ्यास करायचा असतो, हे पुस्तकं वाचायची असते. मी दिवसाला पुण्यात असताना 4-4.5 तास करायचो अभ्यास पूर्ण दिवसात आणि त्याच्यात 3 तास मी न्यूजपेपर वाचायचो. आणि त्या 3 तासात न्यूजपेपर, मग कदाचित असं कधी असं वाटायचं का पूर्ण दिवस न्यूजपेपरच वाचवण्यात घालतो आपण. पण दिल्लीला गेल्यानंतर माझा जो रूममेट होता तो 4-4.5 तास एका दमात अभ्यास करायचा. 4-4.5 तास एक वेळेस बसायचा आणि त्यावेळेस अभ्यास करायचा आणि त्याच्या पलीकडे पण अभ्यास करायचा. मग त्या ज्या गोष्टी आहेत त्या दिल्लीला गेल्यानंतर कळाल्या. ऑल इंडिया लेवलचं कॉम्पिटिशन काय असतं. आपण पुण्यात राहून बऱ्यापैकी आजकाल हे आहे का कॉम्पिटिशन आहे, लोकांमध्ये तेवढं मोटिवेशन आलेले, लोक अभ्यास करायला लागली. तुम्हाला पुण्यात, नाशिकमध्ये आजकाल जे विद्यार्थी आहेत एवढे विद्यार्थी येऊन मला विचारत आहेत का काय काय नाही. पण मला ज्यावेळेस मी त्यावेळेस होतं का मला गायडन्स करायला कोणीच नव्हतं इथं. आणि दिल्लीला गेल्यानंतर मला ते कळालं का इंडियाचं कॉम्पिटिशन कसं आहे म्हणून. तिथं मी स्टार्टिंग केली माझी याची प्रिपरेशनची 2015 साली पूर्ण जेवढं मला स्टँडर्ड बुकलिस्ट आहेत ते कळालं आणि प्रिपरेशन करून अभ्यास झाला आहे. असं याच्यात गणितात 7 दिवस अगोदर असं विचार करायचो का आत्ता 7 दिवस वाट बघायची नाही, एवढा अभ्यास झाला आहे आपला, कॉन्फिडन्स आहोत, यावर्षी प्रिलिम्स आपण देऊयात आणि प्रिलिम्समध्ये यावेळेस होणार आहे, याच्यात होतो. UPSCचं प्रिलिम्स दिली आणि ज्यावेळेस मी रिटर्न आलो त्यावेळेस मार्क काढतोय तर कळतं आहे का 108 109पर्यंत माझा मेरिट येणार आहे, स्कोर येणार आहे. आणि ज्यालाही भेटायचं तो असं म्हणतो का त्याला जेवढे मार्क असतात ना त्याचे 2-4 मार्क तो खालीच सांगतो. 100 मार्क असतील तर तो म्हणतो 97ला मेरिट लागणार आहे यावर्षी. आणि 105 असेल ना तर तो म्हणायचा 102पर्यंत मेरिट लागेल. 110 असेल तो म्हणतो 107 108ला मेरिट लागणार. हे 2-3 नंबर तो कमीच सांगतो. म्हणून असं वाटायचं का जो आपल्यापेक्षा कमी सांगतोय ना तो आपला मित्र आहे आणि जो आपल्यापेक्षा जास्त सांगतोय तो आपला दुश्मन आहे. मग दुश्मनांना बाजूला सारायचं आणि जेवढे आपले दोस्त आहेत सगळ्यांसोबत फिरायचं. आणि रिझल्ट लागला. रिझल्टमध्ये मी प्रिलिम्स फेल झालो कळालं. आणि ज्यावेळेस मार्क आले त्यावेळेस कळालं का मला 106.33 मार्क होते आणि मेरिट 107.33ला लागलं. म्हणजे 1 मार्काने प्रिलिम्सची मेरिट गेली. आता का गेली हा क्वेश्चन. पहिलं तो कॉन्फिडन्समध्ये होतो त्या वर्षी का आत्ता 7 दिवस बाकी काही वाचायची गरज नाही, आपलं सगळं काही झालं आहे याच्यात वावरत होतो. आणि आपण जेवढं वाचलं आहे तेवढं सफिशियंट आहे या आविर्भावातच होतो. आता 2 अटेम्प्ट झाले. माझ्या सरांनी जामियामध्ये क्वेश्चन असाच त्यांनी सांगितलं की ज्यांचे 2 वेळेसमध्ये प्रिलिम्ससुद्धा पास होत नाहीत त्यांची लायकी नाही आहे जामियात बसायची. त्यांनी इंट्रोस्पेक्ट करायला पाहिजे का तुम्ही काय करतायत म्हणून. त्यावेळेस मी विचार केला की खरंच आपलं काहीतरी चुकलं आहे आणि त्यावेळेसपासून
त्या 2 चुकांमधून शिकून तिसऱ्या वेळेस स्ट्रॅटेजी नवीन डेव्हलप केली. मी त्याला 1 to 3 स्ट्रॅटेजी म्हणायचो. पेपरला मी ज्यावेळेस हे करायचो प्रिलिम्सचा त्यावेळेस ती 1 to 3 स्ट्रॅटेजीनी मी आपली स्ट्रॅटेजी बनवली. आता मी ती 1 to 3 स्ट्रॅटेजी सिव्हिल कसं प्रिपेअर करायचं त्यावेळेस सांगतो. आणि तिसऱ्या याच्यात जो कट ऑफ होता त्याच्यापेक्षा 15 मार्क मला जास्त होते तिसऱ्या प्रयत्नात. तर तिसऱ्या प्रयत्नात जो प्रिलिम्स पास झालो ना, तर 5 एप्रिल 2018ला जो फायनल निकाल लागला, जेवढी खुशी त्या दिवशी झाली होती त्या दिवस पहिली प्रिलिम्स निघाली त्यावेळेस झाली. पहिले 2 फेल, तिसऱ्या अटेम्प्टला मी प्रिलिम्स पास झालो. आणि ऑप्शनल चेंज केला तिसऱ्या अटेम्प्टमध्ये. पहिले 2 अटेम्प्टला जॉग्राफी ऑप्शनलबद्दल मी विचार केला होता, परंतु माझे जेवढे बॅचमेट्स माझ्यासोबतचे होते त्यांनी जॉग्राफी ऑप्शनलनी ते प्रिपेअर करत होते, परंतु त्यांना नंबर येत नव्हता. आणि आता त्यांचा विषय होता का भाऊ सगळ्यांनीच ऑप्शनल चेंज करायचा. मग त्यांच्यासोबत मी ऑप्शनल चेंज केला आणि अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल घेतला. तर 7 ऑगस्टला माझी प्रिलिम्स झाली. 7 ऑगस्टला संध्याकाळी मला कळालं का मला एवढे मार्क येतात आणि कदाचित मी यावर्षी क्वालिफाय होईल. आणि मी पुन्हा मेन्सच्या तयारीला लागलो. तर 8 तारखेची मी एक सुट्टी घेतली आणि 9 तारखेपासून माझं ऑप्शनल प्रिपरेशन स्टार्ट केला. त्या 3.5 महिन्याच्या काळात मी माझं ऑप्शनल प्रिपेअर केला. मेन्सला ॲपियर झालो. मेन्सला ॲपियर झाल्यानंतर सगळं पेपर झाल्यानंतर 2016 साली मी मेन्सही क्वालिफाय झालो. पहिल्याच प्रयत्नात मेन्स क्वालिफाय झालो. इंटरव्ह्यूपर्यंत पोचलो. आता इंटरव्ह्यूला विचार नाशिकमधून बिटको कॉलेजचा जेल रोडचा एक विद्यार्थी तो निघतो आणि दिल्लीच्या एक कॉलनियल ब्युरोक्रॅटिक बिल्डिंगमध्ये UPSCचा तिथे इंटरव्ह्यू द्यायला जातात. तुमच्यासमोर 200 वर्षाचा एक्सपिरियन्स बसलेला असतो. छतर सिंग सरांचा बोर्ड जे हरियाणाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी राहिले, हरियाणा CMचे, आणि ते तुमच्या चेअरमनच्या समोर. आता सकाळचं इंटरव्ह्यू आणि अशा याच्यात तुमच्या याच्या हृदयाचे ठोके वाढलेले असतात, कपाळावर घाम यायला सुरुवात होते. आणि मी सांगतो हे नॅचरल गोष्ट आहे. तिथं गेल्यानंतर कळतं का एक मोठं बिल्डिंग आहे, त्या रूम आहे, हॉल आहे, तिथं 36 मुलं बसलेले असतात. 6 बोर्ड असतात आणि 36 मुलं एक बोर्डला 6 जण जातात. अशा 36 मुलांच्या याच्यात तुम्ही फक्त 3ऱ्या नंबरवर तुम्ही त्या हॉलमध्ये एंट्री करता. जसं असं बसत नाही तर एक येऊन तुम्हाला सांगतो का सर तुम्हाला जायचं आहे आमच्या तरसिंग सरांचा बोर्ड. तर ते हार्टबीट जेवढ्याच फास्ट होते त्याच्याहून दुपटीने स्टार्ट झाले. आणि मध्ये गेल्यानंतर गेलो तर मला सगळ्यात पहिला क्वेश्चन त्यांनी सांगितलं का तुम्हाला सगळ्यात अवघड क्वेश्चन विचारणार मी आणि त्यानंतरच मी तुम्हाला बसायची परवानगी देईल. त्यांनी मला माझा पासपोर्ट साईज फोटो दाखवला आणि विचारलं का हा कोण आहे. तर मी सांगितलं हा मी आहे. मग बसा मग. म्हणजे बघा सांगायचं उद्दिष्ट असा का तर त्यांनी फुलटॉस बॉल दिला होता. कदाचित मी त्या बॉल 6 मारू शकलो असतो, पण मी तो प्लेड केला. कदाचित मी त्या ठिकाणी माझं इंट्रोडक्शन देऊ शकलो असतो, परंतु नाही करता आलं. बऱ्याच गोष्टी होत्या. बऱ्याच यांनी सांगितलं की गोदावरी पोल्युटेड काय आहे असं क्वेश्चन, एवढा सिम्पल क्वेश्चन. म्हणजे UPSCला कोणी एक्सपेक्ट करतं. व्हॉट्सअपवर जे मेसेज येतात ना का UPSCला विचारलेला क्वेश्चन सगळे भंपकबाजी असते. सांगायचं काय त्यांनी दुसरा क्वेश्चन असं विचारला का नाशिक 2 गोष्टींसाठी फेमस आहे. एक डोळ्याला पाणी आणतं आणि दुसरं मनाला गोडवा देतो. कोणत्या गोष्टी सांगा. असंच क्वेश्चन, असंच मी पण उत्तर दिलं. कदाचित मी याच्यावरही चांगलं उत्तर देऊ शकलो असतो. काय नाशिक इज अ वाईन कॅपिटल ऑफ इंडिया, नाशिक हॅज एशियाज बिगेस्ट ओनियन मार्केट सांगू शकलो असतो. ओनियन बल्ब ऑफ इंडिया पण सांगू शकलो असतो. फ्लॉवरी लँग्वेजमध्ये उत्तर दिलं असतं. म्हणजे मी सांगायचं उद्दिष्ट असं का त्यांनी मला बरेच फुलटॉस बॉल टाकले आणि मी 6 सांगायची प्लेड केला. आता कोणी येऊन सांगतं का बोर्डच्या मेंबरला बाहेर येऊन खूप शिव्या बसतात. शुद्ध गावठी भाषेत सांगायचं तर काही पण वेडपट क्वेश्चन विचारतात म्हणतात. आता तुम्ही सांगा असे क्वेश्चन त्यांनी विचारले आणि त्यात काय वेडपटपणा असतो का. नॉर्मल तुमच्या जीवनावर तुम्ही एक डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म भरून दिलेला असतो, तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन भरून दिलेली असते, त्याच्यावर क्वेश्चन विचारतात. आता एका मुलाने चुकीची हॉबी लिहिली. त्याने लिहिलं का प्लॅन्टिंग ट्री इज माय हॉबी. त्याला चेअरमनने विचारलं अच्छा प्लॅन्टिंग ट्री मग किती झाडं लावलेत म्हणे आजपर्यंत. तो म्हणतो मॅडम 6-7 झाडं लावलेत. मॅडमनी सांगितलं तुझी हॉबी आहेत मग 6-7. म्हणे मॅडम प्रिपरेशनमध्ये टाईमच मिळाला नाही म्हणे. बरं ठीक आहे म्हणे कुठं लावलीत. मी सांगितलं अशा लोकेशनला लावलीत. म्हणे किती वर्ष झालेत. म्हणे 3 वर्ष झालेत. मग आता
त्यांनी तर प्रिपेअर करून गेला असेल ना, माझी हॉबी आहे म्हणून सगळं प्रिपेअर केलं असेल, पण क्वेश्चन कसा विचारला का तू सांग का ते झाडं जगले का मेले, तो म्हणतो जगत आहे मॅडम. मग सांग 3 वर्षात त्यांची हाईट किती झाली असणार. म्हणजे तुम्ही खोटं बोललेत ना, तर प्रत्येक क्वेश्चनला तो फसत गेला आणि शेवटी त्याला 117 नंबर आले इंटरव्ह्यूला. म्हणजे 117 नंबर म्हणजे रिजेक्शन आहे UPSCत इंटरव्ह्यूला. आणि माझं तर तसं मी काही चुकीचं सांगितलं नव्हतं आणि फक्त एवढं होतं की ज्या ठिकाणी मी 6 मारू शकलो असतो तिथं मी प्लेड केला. 151 नंबर आलेत इंटरव्ह्यूला आणि मेन्सला पण कमी मार्क होते. 24 नंबरनी माझं फायनल सिलेक्शन झालं नाही त्या वर्षी. 3रा अटेम्प्ट झाला, 3 वेळेस फेल झालो आहे. आता 2016मध्ये वडील रिटायर झाले. एक मोरल प्रेशर आलं का तुम्ही कमवायचं आहे. घरून चणचण काही नव्हती आर्थिक. घरच्या वडिलांचं असं म्हणणं होतं का तुला खुर्चीवर बसलेलं बघायचं आहे आणि त्यासाठी मी माझं स्वतःचं राहतं घरसुद्धा विकेल आणि तुला तिथं बसवल. तू पैशाची काही गरज हे करू नको, काळजी करू नको, परंतु प्रिपरेशन व्यवस्थित कर. 4थ्या अटेम्प्टला ज्यावेळेस स्टार्ट केला, प्रिलिम्स पास झालो त्या स्ट्रॅटेजीनुसार 3ऱ्या याच्यात 4थ्या वेळेस मेन्स लिहिलं आणि मेन्समध्ये यावेळेस आविर्भावात या होतो का यावेळेसचं चांगलं लिहिलं. ओव्हर कॉन्फिडन्स नव्हतो, कॉन्फिडन्समध्ये होतो का मेन्स चांगली गेलेली आहे, यावेळेस चांगले मार्क येतील. आणि UPSCचं नाव एक युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. मी दुसरं म्हणतो UPSCचं नाव अनप्रेडिक्टेबल पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. एवढी फाट अनप्रेडिक्टेबिलिटी असते का तुम्ही काहीच शुअरली काहीच सांगू शकत नाही. 4थ्या याच्यात UPSCने सुखद धक्का दिला आणि मी मेन्स फेल झालो. ज्यावेळेस नंतर मार्क कळाले त्यावेळेस कळालं का 809ला मेरिट होतं आणि 807 नंबर मला होते. हे 2 नंबरनी माझं इंटरव्ह्यूचा कॉल आला नाही.